जीवनाच्या पाठीमागे काहीतरी उद्देश आहे भगवंताचा, म्हणून आपल्याला त्याने अमर्त्य जगतामध्ये पाठवले. रामप्रभू म्हणतात हे सगळ्यांना भेटी द्यायच्या, हेच नाही, आमचा अयोध्येचा जो मुकुट आहे प्राचीन परंपरेतून आलेला, अगदी अजराजाच्या अगोदरचा, अजराजाची सासरवाडी म्हणजे विदर्भ, इंदुमती तिचं नाव, रामाची आजी विदर्भाची, भगवान कृष्णाची पत्नी रुक्मिणी विदर्भातली, शिवाजी महाराजांना घडवणारी आणि त्यांच्या माध्यमातून स्वप्न साकार करणारी जिजामाता विदर्भ. ती माता जर नसती तर कदाचित आजचा मंडपही नसता, तुमच्या कपाळाला कुंकूही नसतं आणि यांच्या कमरेला करदोडाही नसता. विठ्ठल. अगस्ती ऋषीची पत्नी लोपामुद्रा, जिने 98 दागिने सीतेला वनवासाच्या काळात दिले. काही मूर्ख विचारतात हनुमानी पायाने दागिने टाकून अयोध्येतून निघाली आणि मग कोणते दागिने सुग्रीवाला मिळाले. अगस्तीच्या पत्नीने लोपामुद्रेने दिलेले ते अलंकार होते, त्याच्यातले पैंजण फक्त केवलम नुपुरम हे लक्ष्मणाला ओळखता आले. 14 वर्षात भाऊजाईच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही, म्हणून कौशल्याने निरोप पाठवला, हनुमंता माझा निरोप रामाला जाऊन सांग. काय त्याला म्हणावं, लक्ष्मण जर मेला तर अयोध्येला तोंड दाखवू नको, सवतीचं पोर जगलं पाहिजे, माझं मेलं तरी चालेल, ही मातृत्वाची उंची आहे. सुमित्रा माता बाहेर आली ना, हनुमंता माझाही निरोप रामाला जाऊन सांग. काय माते, लक्ष्मण जरी मेला तरी घाबरू नको, त्याच्या जागेवर शत्रुघ्नाला पाठवते, पण रावणाला मारल्याशिवाय अयोध्येला येऊ नको, ही मातृत्वाची उंची आहे. माझ्या आईने लहानपणी मी असताना 2 कोंबड्या बसवल्या होत्या, आता तो चार्ज पोल्ट्री फार्म वाल्यांनी घातलाय. बाया तुम्ही अंडी खात झाले, हे बंगाल झाले, संध्याकाळी काळ्या पिशवीत थोडा आणा, भाजीला काही नाही, तुमचा दोष आहे. हो, तुम्ही ठरवलं तर आजही धर्म जिवंत होईल या गावात. ताकद नाही कोणाची नदी लागायची. धर्मो रक्षती रक्षिता, गीतेत वचन आहे, अहिंसा परमो धर्म. पुढे वाचा, धर्म हिंसा तदैवेच. अहिंसा हा परमश्रेष्ठ धर्म आहे, पण तुमच्या जीवावर जर कोणी कापला, मारायला आला तर त्याची हिंसा करणं सुद्धा धर्मच आहे. विठ्ठल.